वेलकम बैक टू माय चैनल। एंड आज कुछ नया होने वाला है। आज सिर्फ एक कंटेस्टेंट नहीं होगा वीडियो में, या फिर सिर्फ मैं या फिर मामी नहीं रहने वाली। आज मेरा छोटा भाई और मम्मी रहने वाली। सो लेट्स बिगिन विथ देम। मम्मी सो ही माझी मम्मी। आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ हा मराठीमध्येच आम्ही करू, ठीक आहे, कारण कम्फर्टेबल लँग्वेज। आणि हा माझा लहान भाऊ। सो आजचा दिवस असा आहे की हिला थोडेसे क्वेश्चन्स विचारले जाईल आणि तिला चूज करायचं आहे आमच्या दोघांमधून। आणि शी ऑल डू इज की म्हणजे फक्त डीप करायचा आमचा फेस, आणि आम्ही फक्त डिसाईड केलेलं की फक्त वॉटर असणार आहे। बट आमची मामीच आहे जी आता कॅमेरामॅन पण नाही आणि आमचे क्वेश्चन डायरेक्टर पण आहे। तिने केलं आहे की त्यात गव्हाचा पीठ आहे ना, गव्हाचा पीठ त्याच्यात मिक्स केलं आहे। आणि आमच्या आईसाहेबांचा असा ऑर्डर होता की त्यात बर्फ पण टाकला, पण नको, थंडीचा टाईम त्याला कॅन्सल केलं आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड विथ ओके, ठीक आहे। विचारू ताई? नक्की आम्ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ। खरं ना? दोघे वाटले दोघांचं टाका हा, बघा ना, पण जास्तीत जास्त एक एकच, ठीक आहे। इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोघांमध्ये प्रश्न असेल, ज्यांना मराठी येत नसेल। 30 क्वेश्चन्स आहे, तो स्टे ट्यून, कारण तुम्हाला खूप मजा येणार आहे। आणि जर आवडलं तर तुम्ही कमेंटमध्ये डिमांड पण करू शकता की आम्ही पार्ट 2 पण आणू। स्टार्ट। हू इज मोर मिस्चिफियस वन, म्हणजे कोण जास्ती मस्ती करतं? ए पुसायचं नाही असं तो। हां, हू इज मोर रिस्पॉन्सिबल, जबाबदार कोण आहे जास्ती दोघांमधून? हू इज मोर टॉकेटिव्ह, कोण जास्ती बडबड करतं? बडबड बडबड। आमचं पाणी खाली पडलं। हू गिव्स द बेस्ट हग्स, मिठी कोण मस्त मारतं? हू इज द ड्रामा किंग और क्वीन, ड्रामा कोण करतं? हे तर खूप टफ आहे तुमच्यासाठी। हू वेक्स अप अर्लियर इन द मॉर्निंग, लवकर सकाळी कोण उठतं? कोणी नसेल तर सोडून द्या। कोणी नाही, बरोबर आहे, मी पण आहे साक्षी। हू टेक्स लॉंगर टाईम टू गेट रेडी, कोण जास्ती टाईम लावतं तयार व्हायला? आता हू इज चूझी विथ फूड, म्हणजे असं खाण्यामध्ये खूप असं हेच खाणार मी, तेच नाही खाणार। हू इज मोर मेसियर, म्हणजे खूप ना कपडे इकडे तिकडे, काही व्यवस्थित जागेवर नसतं कोणाचं? हू इज बेटर ॲट स्कूल वर्क, शाळेच्या कामामध्ये कोण चांगलं होतं? हू आस्क्स मोर क्वेश्चन, जास्ती प्रश्न कोण विचारतं सतत? हू इज मोर क्रिएटिव्ह, म्हणजे कुठलंही काम नेटकं स्वतःचा विचार घेऊन करतं, शाळेचं काम असो, प्रोजेक्ट असो। उद्या बोलतो मी गेलोच ना शाळेत काय। हू इज मोर ॲक्टिव्ह अँड एनर्जेटिक, काम करायला आळसपणा नाही करत, ॲक्टिव्ह असतं। ऍक्टिव्ह आहे पण नखरेड असतोय। हू, हे बघा विचार करून द्या। हू स्पेंड मोर टाईम ऑन फोन, फोनवर जास्ती कोण असतं? ऑनेस्ट आन्सर। हू वूड लाईकली बिकम फेमस वन डे, तुम्हाला असं वाटतं की दोघांमधून एक फेमस होणार एका टायमाला?
पुढे फ्युचरमध्ये. हे बोलली होती तिथे मी. हू लिसन टू यू मोर. तुमचं कोण जास्ती ऐकतं? जास्ती तुमचं कोण ऐकतं? हा. Oh my god. Oh my god. नित्या थोडी हे झाली शॉक. Actually, मला ह्याचं उत्तर मला वाटतं माहिती आहे. तर माहिती नाही तुमचं काय म्हणतं. हू आर्ग्यू विथ यू द मोस्ट. तुमच्यासोबत आर्ग्यू भांडण करताना कोण जास्त हे करतं? हे ह्याचं पण अंतर मला माहिती आहे, पण तुम्ही द्या. हू अपॉलोजाइज फर्स्ट आफ्टर अ फाईट. भांडणानंतर पहिलं कोण सॉरी म्हणतं दोघांमध्ये? सॉरी तर कधी बोललेच नाही. पण काहीतरी केलं असेल ना सॉरी बोलायला. efforts. स्वतःहून येतं बोलायला. मला हे मला वाटलं बोलायला लागतं. मला हे वाटलेलं. इथं मला बोलायला लागतं सॉरी. अजून हू इज मोर स्टबन. कोण खूप जिद्दी आहे? हे. बापरे, आली उदयची चान्स. हू ह्याचं पण उत्तर मला माहिती आहे. हू गिव्स यू मोस्ट ट्रबल. त्रास जास्ती कोण देतं तुम्हाला? 2,000 years later. हू मेक्स यू लाफ द मोस्ट. जास्ती कोण हसवतं? नुसते आवाज होते. माहिती होतं हे पण. हू टेल्स यू. आता ह्याचा आन्सर मला माहिती नाही ताई, कारण की हे नवीन आहे काहीतरी प्रश्न. हू टेल्स यू आय लव्ह यू मोर ऑफन. कधीतरी कोणतरी बोलतं मी तुला प्रेम करतोय असं. दोन्ही बोलते. मेसेजवर बोलते. असं तोंडी कधी बोलले नाही, ऐकलं नाही. असतं ते. Because I'm not that much expressive. हू सरप्राईज यू द मोस्ट विथ देअर बिहेवियर. कधी कधी तुम्ही त्यांच्या वागण्याने असं शॉक होतात किंवा सरप्राईज होता, हा असा कसा किंवा ही अशी कशी वागते. म्हणजे असं एक्सपेक्ट नाही आहे त्यांच्याकडून असं वागणं चांगलं असं. दोन्ही केलं. हे पण मला ऐकायचं आहे. ह्याचा आन्सर मला माहिती आहे पण तरी विचारते. हू वूड टेक केअर ऑफ यू वेन यू आर ओल्ड. तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तुमची काळजी दोघांमधून कोण घेईल? हा. हू वुड बी मोर लाईकली टू. हे बघा. हू वुड बी मोर लाईकली टू ॲक्सिडेंटली ब्रेक समथिंग अँड ब्लेम अदर. म्हणजे स्वतः चुकीचं काम करायचं आणि तिच्यावर किंवा त्याच्यावर ती ब्लेम करणं ह्यांनी केलं करून. दोघांमधून कोण असं करणार? I've never done this. ओके. हे पण खूप कॉमेडी आहे. हू वुड सेल अदर वन फॉर कॅन्डी. कुठल्याही गोष्टीसाठी हा हिला तरी विकून खाईल नाही तर ही याला तरी विकून खाईल. कोण असं करू शकतं? पैसे करतात. मी पण काय नाही. पैसे करता हा म्हणजे काहीही करू शकतो. हू इज मोर लाईकली टू फार्ट अँड ब्लेम इट ऑन समवन एल्स. म्हणजे कोण ह्यांच्यामधून स्वतः पादेल पण दुसऱ्यावर नाव टाकेल? काय चालतं? ओके. हू स्टार्ट द फाईट मोर ऑफन. दोघांमधून कोण असं आहे जे एक दुसऱ्यासोबत भांडायला आधी चालू करतात? ही लावते तो कोणा बोलतो. हू हॅज द बेस्ट एक्सक्यूज वेन कॉट डुईंग समथिंग. कोण बेस्ट कारण म्हणजे काय ना काय कारण देणार जेव्हा काहीतरी पकडलं जाणार चुकी करताना? खूप विचार करून काही उत्तर देत आहेत. कारण ते कालच जायचं ती इझी होती. हू आस्क्स फॉर स्नॅक्स
5 minutes आफ्टर इटिंग होल मील. असं कोण आहे दोघांमधून जे पूर्ण जेवल्यानंतर पण 5 मिनिटांनी बोलणार मला भूक लागलं काहीतरी खायला द्या. रात्री 1-2 चालू असतं. सो इकडे आपले क्वेश्चन एंड झालेत. आता मी एक स्वतः क्वेश्चन विचारते. प्लीज. तुम्ही कोणावर जास्ती प्रेम करतात मला माहिती आहे अंतर पण तरी द्या. दोघे पण अनमोल रत्न. मग दोघांचं तोंड बुडवा. सो नाव इट्स नित्या ओव्हर यू. So here that's all for today. बाय गाईस. So इतना ही था आज के लिए. ॲक्च्युली काय आहे ना, मम्मी मोस्टली तिचे सगळे आन्सर बोथमध्येच दिले असते, बट मम्मीने इन्स्ट्रक्शन दिलेलं की मोस्टली चूज वन. सो तिने चूज वन केला, खूप विचार करून केला आणि आय अप्रिशिएट हर. फर्स्ट टाईम आय अप्रिशिएट हर. सो जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि दुसरा पार्ट पण बनवू. So thank you for watching. Hope you like this video and please like, comment, share and subscribe to my channel and press the bell icon for more updates.